आता बघूया चंद्रपूर येथील बातमी। चंद्रपूर मणी आरणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। या निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहेत। प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत होणार आहे। उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे तसतसा निवडणुकीच्या प्रचारालाही वेग येत आहे। निवडणुकी संदर्भात चंद्रपूरकर नागरिकांच्या लाईव्ह चंद्रपूर प्रतिनिधींनी जाणून घेतल्या काही प्रतिक्रिया। जसं सध्या तरी चर्चित बहुचर्चित बीजेपी किंवा काँग्रेस या दोनच पक्षांची चर्चा चालू आहे, तर तुमच्या मतानुसार किंवा तुम्हाला कोण वाटतं की निवडून यायला हवं? सध्या बीजेपीचा तर बोलबाला चालू आहे, पण बघू आता कामानुसार। प्रतिभाताई आणि सुधीर भाऊ हे दोनच बहुचर्चित उमेदवार आहे, तर तुमचं मत सुधीर भाऊला की प्रतिभाताईंना? सध्या सुधीर भाऊचं काम चांगलं दिसत आहे, तर सुधीर भाऊला देऊ। लोकसभेच्या निवडणुकीतील तुमचा आवडता उमेदवार कोण? बीजेपी। तुमच्या या क्षेत्रामध्ये कुठले कुठले आजपर्यंत कामं झालेली आहे बीजेपीच्या माध्यमातून? और सुधीर भाई ने कुछ किया, हमारे वास्ते सब कुछ किया, हम उसको भी देंगे। बहुचर्चित दोनच पक्ष आहे, तर तुमचं मत काय आहे याबद्दल? माझं सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मत देण्यात। का बरं सुधीर भाऊच का? कारण की ज्या पद्धतीनं आमदार असल्यानंतर त्यांनी जे विकास केला आहे शहराचा, तर मला असं वाटते का विधानसभेमध्ये ते येऊन ह्या ज्या चंद्रपूर वणी आर्वी ह्या लोकसभेमध्ये ते पुन्हा प्रचंड बहुमताने चांगला मत घेऊन ते विकास करू शकणार, ही अपेक्षा है। हमारा वोट प्रतिभाताई धानोरकर को जाएगा। चुन क्या है अभी ये लोकसभा चुनाव में? प्रतिभाताई। माझं मत देशाच्या विकासासाठी राहील, परंतु प्रथमतः जर बघितलं गेलं तर मी चंद्रपूर जिल्ह्यातली, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणी विकास केला आहे? प्रतिभाताई धानोरकरांनी केला आहे की सुधीर भाऊंनी केला आहे? जर मी माझ्या जे काही आता भूतकाळ आहे त्यामध्ये बघितलं तर सुधीर भाऊंनी भरपूर काही विकास केला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। त्यामुळे मला तरी वाटते की माझा जिल्हा ज्या प्रकारे विकास करतील, त्यामुळे असे एक एक प्रत्येक जिल्हे जसे विकास होत जाईल तसा देशाचा विकास होईल। त्यामुळे माझं मत तरी सुधीर भाऊंना राहील। चंद्रपूर लोकसभेमध्ये मला असं वाटतं की प्रतिभाताई धानोरकरनं निवडून आणलं पाहिजेत, कारण की जसं 10 वर्षामध्ये जे सत्तांतर झालं पाहिजेत ते आवश्यक आहे। देशाचं राजकारण हे पूर्ण एकाच खांब्यावर सध्या उभं आहे, आणि जर देशाचा विकास करायचा असेल तर मोदींना साथ दिल्याशिवाय दुसरा पर्याय आता तरी दिसून येत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी नाही तर दुसरा कोण, हा विषय, हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिलेला आहे। त्यामुळे माझं मत तर मोदीजींनाच। बीजेपी। क्यों बीजेपी क्यों? बीजेपी जो भी काम कर रही है अच्छा कर रही है। आपके क्षेत्र में अभी तक कौन सा काम किया है बीजेपी के माध्यम से? बहुत कर रही है, और आदमी को दिखता नहीं है, राशन से लेके हर चीज़ से वो पूरा कर रही है। यानी कि आपका फाइनल वोट बीजेपी को जाना है, आपको सुधीर भाऊ को जिता के लाना है? फाइनल देना, फाइनल। सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं मत कोणाला जाईल? सुधीर भाऊ मुनगंटीवार।